चला तर मंडळी, सगळ्या आयांची खूप तक्रार असते, मुलं डब्बा संपवत नाही, पालेभाज्या तर अजिबात खात नाही. या पद्धतीने कराल नक्कीच डबा संपून येईल. पालक उकळत्या पाण्यात मिनिटभर शिजवायची, 5 मिनिटं गार पाण्यात ठेवायची, नंतर थोडंसं पाणी घालून प्युरी करायची. गव्हाच्या पिठात मीठ घातलंय, पालक प्युरी आणि गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. तेल लावून 4-5 मिनिटं मळून 15 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं. 3 उकडलेले बटाटे किसून घ्यायचे किंवा मॅश करून घ्यायचे. त्यामध्ये कोथिंबीर, हळद, लाल तिखट, जिरेपूड, धनेपूड, मीठ घालून मिक्स करायचं. आलू मसाला तयार झाला. पीठ सुद्धा छान मुरलेला आहे. एक गोळा घ्यायचा, पारी करायची, त्यामध्ये बटाट्याचं सारण घालायचं. पुरणाचा उंडा करतो त्या पद्धतीने उंडा करून घ्यायचा. सुकं गव्हाचं पीठ लावायचं, थोडंसं बोटांनी पसरट करून हलक्या हाताने आलू पालक पराठा लाटून घ्यायचा. चांगल्या गरम तव्यावर मोठ्या आचेवर दोन्ही बाजूने उलटून पलटून भाजून घ्यायचा. मुलांना बटाटा तर आवडतोच, या पद्धतीने आपण पालक सुद्धा खाऊ घालू शकतो. सकाळी घाई असेल तर बटाटा रात्री उकडून फ्रीजमध्ये ठेवला तरीही चालेल. तुम्ही सुद्धा आलू पालक पराठे नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.